आता एक मोठी बातमी समोर येते। मुंबईतल्या सानपाडा परिसरातून सानपाडा डीमार्ट जवळ गोळीबार झालाय। 5 ते 6 राऊंड फायरिंग करून आरोपी फरार झालाय। गोळीबारात एक जण जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे। सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। 2 आरोपींकडून गोळीबार करण्यात आलाय। गोळीबार करून बाईकवरून हे आरोपी फरार झाले। त्यामुळे धक्कादायक माहिती सध्या मुंबईतील सानपाडा परिसरातून समोर येते। याच संदर्भात अधिक माहिती देता आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे। कविता, सानपाडा परिसरात 2 आरोपींकडून हा गोळीबार करण्यात आलाय, काय नेमकं प्रकरण? नक्कीच अंकिता, सानपाडा डीमार्ट जवळ जी आहे ती फायरिंग झालेली आहे आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। सानपाडा डीमार्ट जो आहे तो जुईनगर रेल्वे स्टेशनच्या जवळच आहे। वर्दळीचा परिसर असल्यामुळे या ठिकाणी खळबळ झालेली आपल्याला पाहायला मिळते। 5 ते 6 राऊंड जे आहे फायरिंग करून आरोपी फरार झालेला आहे आणि या फायरिंग मध्ये जे आहे एक जण जखमी झालेला आहे, त्याला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। सानपाडा पोलीस जे आहे ते घटनास्थळी दाखल झाले असून हे जे 2 आरोपींकडून जी फायरिंग झालेली आहे ते बाईकवर बसून कोणत्या दिशेने गेले याचा तपास जो करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अंकिता, नक्कीच त्यामुळे पोलिसांकडून सध्या या आरोपींचा शोध घेतला जातोय। धन्यवाद कविता, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।